वाढत्या तापमानामुळे शेतीसोबत पूरक व्यवसायही संकटात। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत। राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाचा फटका आता केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शेतीपूरक व्यवसायांना देखील मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसू लागलाय। वाढलेल्या तापमानाचा कोणकोणत्या व्यवसायावर व कसा परिणाम झालाय, चला जाणून घेऊयात। यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तापमानाने अनेक भागामध्ये 40शी पार केली आहे। तीव्र उष्णतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून गाई म्हशींची भूक कमी होत आहे। परिणामी दूध उत्पादनामध्ये लक्षणीय घट होत असल्याचं चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे। पशुखाद्याचे वाढते दर, हिरव्या चाऱ्याची टंचाई आणि पाण्याचा प्रश्न यामुळे दुग्ध व्यवसाय सांभाळणं हे दिवसेंदिवस कठीण बनत चाललंय। अनेक शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्यासाठी अतिरिक्त औषधोपचार आणि थंडावा राखण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतोय। दुसरीकडे कुक्कुटपालन व्यवसायाला देखील वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत आहे। उष्णतेमुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असून त्याचा थेट परिणाम अंडे उत्पादनावर होत आहे। अनेक पोल्ट्री व्यावसायिकांच्या मते प्रचंड उकाड्यामुळे कोंबड्यांचं खाद्य सेवन घटत असल्याने अंड्यांचं उत्पादन कमी झालंय। काही ठिकाणी अचानक मृत्यूचं प्रमाण देखील वाढल्याची नोंद आहे। त्यामुळे पोल्ट्री शेडमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी अतिरिक्त पंखे, कूलर आणि पाण्याची व्यवस्थाही करावी लागत असून वीज बिलातही यामुळे मोठी वाढ होत आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीसोबत दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात। शेतीपूरक व्यवसायामध्ये उत्पन्न घटत असताना खर्च मात्र सातत्याने वाढत असल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत। तज्ज्ञांच्या मते हवामान बदलाचे हे परिणाम भविष्यात आणखीन गंभीर होऊ शकतात। त्यामुळे पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हे आवश्यक बनलंय। जनावरांसाठी शेड व्यवस्थापन, पाणी साठवणूक, हरित चारा निर्मिती तसेच पोल्ट्री व्यवसायामध्ये तापमान नियंत्रण प्रणाली उभारणं ही काळाची गरज बनली आहे। मात्र यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता असल्याने शासनाने अनुदान व विशेष मदत योजना राबवण्याची मागणी ही शेतकरी वर्गातून होतीये। अन्यथा ग्रामीण भागातील आर्थिक चक्र हे अधिकच विस्कळीत होण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स ऑफ मराठी।